अहो सदाभाऊ, हम्म जरा सावकाश झाला. हम्म हे झालं तुझं सुरू. मग काय, अरे किती जोरात चालतोयस तू. अगदी योग्य पद्धतीनं चालतोय मी. डॉक्टरांनी काय सांगितलंय विसरलीस? या दिवसात दररोज सकाळी, नाही जमलं तर संध्याकाळी न चुकता फिरायला जायचं, किमान अर्धा ते पाऊण तास तरी. हो, मग येतोयच ना आपण रोज फिरायला, किमान अर्धा ते पाऊण तास तरी. हे असं कासवाच्या गतीनं चालत. काय म्हणालास? हा? बोल बोल, काय म्हणजे म्हणालास? म्हणजे म्हणजे मी काय म्हणतोय माहितीये का संध्या? हम्म, अगं अशा वेळी शक्य तितक्या जलद चालावं माणसानं. बाळाच्या आरोग्यालाही चांगलं असतं. हो माहितीये मला. नाहीतर तुझं हे असं चाललेलं असतं ना की जगात कधी कुणी गरोदर राहिलेलंच नाहीये. सदा. अरे अगं अगं त्यात काय झालं एवढं? अरे कुणी ऐकलं म्हणजे? ऐकायला कशाला पाहिजे? दिसतच आहे ना. हे बस झाला आता. सदा, हं? होईल ना रे नीट सगळं? होईल ग. तू नकोस काळजी करूस. तसं नाही रे, पण का कोणास ठाऊक अलीकडं हुरहुर वाटते मला. कशात फारसं लक्षच नाही लागत. अगं संध्या, या दिवसात असं होत असेल. पहिलंच बाळ होणार आहे ना आपल्याला. तेव्हा तेव्हा आपल्याला तरी काय माहिती असणार आहे? तसं नव्हे रे, म्हणजे म्हणजे नाही रे, नेमकं नाही सांगता यायचं मला. पण हे बघ संध्या, ही ही अशी काळजी करायची सोडून देतो. आईची आठवण येते का तुला? तसं काही असेल तर अगदी स्पष्ट सांग मला. तशी व्यवस्था करेन मी. हो रे, आठवण तर सारखी येते, पण पण फक्त मलाच आठवण येऊन काय उपयोग आहे? प्रेमविवाह करणं इतकं वाईट असतं का रे? संध्या, बघ ना, मी आई होणार आहे हे दोनदा कळवून देखील आईनं मला. ते त्यांनी नको का समजून घ्यायला? आपला विचार जी माणसं करत नाहीत ना, त्यांचा विचार आपण तरी कशाला करायचा? आहे का काही उपयोग त्याचा? अरे काही झालं तरी रक्ताचं नातं आहे आमचं. रक्ताच्या नात्याची धार बोथट बनत चालली आहे. कदाचित हे खोटंही असू शकेल, किंवा मलाच हे वाटत असेल. संध्या वेळ कुठे आहे सांग ना इतरांचा विचार करायला. जो तो स्वतःचं घर, खोटी प्रतिष्ठा, स्वार्थ आणि इतरांना खोजं मानण्यातच धन्यता मानू लागलाय. स्वार्थ आणि पैसा यांच्या बाजारात माणुसकीला किंमत शून्यच. तुला एक सांगू संध्या, कधी कधी वाटतं की वाटेल त्या मार्गाने खूप पैसे मिळवावेत, श्रीमंत व्हावं. म्हणजे म्हणजे अगदी काहीही करून. मी नाही समजले. परवापासून माझ्या डोक्यात एक कल्पना घोळायला लागली आहे. तुझी ती कंपनी बंद पडल्यापासून तुझ्या डोक्यात काय येईल ते सांगता नाही यायचं. काय यायला लागलंय तुझ्या डोक्यात? म्हणजे असं बघ की मी म्हणजे आपण म्हणजे पाश्चात्य लोकांचं जगणं, ते जाऊ दे. आपण दुसऱ्याच कुठल्या तरी तुला विषयावर. नेमकं काय म्हणायचंय सदा? नाही म्हणजे नाही, नंतर सांगेन मी तुला. तुझं हे नेहमीच आहे, काहीतरी असं तुटक सांगून उत्सुकता आणायची माणसाची, आणि नंतर हाय ग. काय झालं ग? काही नाही रे, पायाला गोळे आले चालून. हे बघ आता उगीच नाटक करू नकोस. ही एवढी टेकडी ओलांडली ना की मग बसूया आपण थोडा वेळ. ही टेकडी? हो, बापरे, टेकडीच आहे ही. एव्हरेस्ट शिखर नाहीये काही. काय नाही तुझं पण. नाहीतर काय. अशा अवस्थेत कसं चालावं, कसं पळावं. कसं पळावं. कसं पळावं?
लग्न झाल्यावर त्या ज्योतिबाच्या डोंगरावर कशी पळत होतीस की नाही आ? पुरे. पण त्यावेळी आपण दोघच होतो आणि आता आपण तिघ महाराज तिघ. अगं अगं म्हणून काय झालं हा? म्हणून काय झालं? थांब थांब थोडं सावकाशी येतो. खरे काय झालं? अगं अगं खड्डा आहे खाली. एवढाचा तर आहे. तरीही सावकाशी. हो रे बाबा. अरे किती काळजी करशील. आणि या आपल्या अशा या दिवसात इतकी चिंता करणं परवडणार नाही आपल्याला. वास्तवाशी किती दिवस पाठ फिरवू शकतो रे आपण. येणाऱ्या दिवसांमध्ये काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. अजून 2.5-3 महिन्यानंतर मी दवाखान्यात पडले ना तर किती खर्च येणार आहे आपल्याला माहितीये. आणि नेमकी अशाच वेळी तुझी कंपनी बंद पडली. कुणाच्या पापाचं प्रायश्चित्त कुणाला घ्यावं लागतं नाही. त्या एमडीनं पैशाच्या लालसेपोटी फ्रॉड केला. कंपनी कर्जबाजारी झाली. टाळं लागलं तिला. जे होऊ नाही वाटत होतं तेच नेमकं झालं. सदा माझ्यासारखी 400-450 घरं रस्त्यावर आली. कसंही करून माणसं जगतात ग. पण सुखा समाधानानं जगणारी माणसं अशी तुटून फुटून रस्त्यावर आली ना की शांत हो की सदा. वाटतं पेटवत छुटावं एकेकाला. शांत हो सदा. पण संस्कार काय पण शब्द आहे. थोरा मोठ्यांचे संस्कार पचवून नीतिमूल्यांची बंधनं पाळून जगणाऱ्या माणसाला अखेरीस काय मिळतं ग या जगात. आई वडिलांच्या उपर प्रेम केलं होतं मी त्या कंपनीवर. माझी पूर्ण निष्ठा, माझे सगळे कष्ट, सगळं काही पणाला लावून मी काम केलं तिथं. पण मिळालं काय? 7 वर्षाच्या माझ्या कष्टाला, माझ्या प्रामाणिकपणाला त्याने अक्षरशः मातीत घातलं. सदा तू नको रे इतका विचार करत जाऊस. विचार नाही करत ग मी. पण हे सगळं का? कशासाठी? कोण करतंय हे सगळं? हे समजत नाहीये. आणि हा विचार आधी तू थांबव बघू. मीच नको होतो तो विषय काढायला. तसं नाही ग संध्या. पण आता या संदर्भात एकही शब्द बोलू नकोस तू प्लीज. सदा हं? पाय खरंच जड झालेत रे माझे. आपण या झाडाखाली बसूया का थोडस. बर चल. चल. पण संध्या फार वेळ नाही बसायचा इथं. बर बाबा आधी बसूया तरी. हे बघ इथं बस अशी. टेकून बसलीस तरी चालेल झाडाला. अशी. आई ग. बस बस. बरं वाटतंय ना आता? काय म्हणते मी? काय? बोल ना काहीतरी. काय बोलू मी? काही सुचतच नाहीये. असं रे काय? पूर्वी किती बडबड करायचास तू. काय होईल का आपल्याला? म्हणजे म्हणजे मुलगा की मुलगी? तुला काय वाटतं? मला ना दोघही एकाच वेळी होतील असं वाटतंय मला. काय रे सदा. त्यापेक्षा आपण असं करूया का? काय? असं कर. यापैकी एक बोट धर तू डोळे मिटून. जुनं झालं ते आता. अगं बोट पकडून का मुलगा किंवा मुलगी होते? तेही खरंच म्हणा. पण सदा आपल्याला मुलगा किंवा मुलगी काही होऊ दे, पण आपण त्यांना फार छान वाढवायचं. म्हणजे काय? तू नुसती बघतच राहा. मुलांना कुठल्या कुठं नेऊन पोचवतो ते. ती होऊ देत तरी आधी. हो तेही खरंच आहे म्हणा.
पण संध्या, त्याआधी पैशाची काही व्यवस्था केली पाहिजे आपल्याला. बँकेच्या पासबुकाला तर केव्हाची घर लागली आहे. आहेत त्याचे किती दिवस पुरणार आहेत? परवा घरमालक आले होते. हं. 3 महिन्यांचं घरभाडं थकलंय म्हणत होते. होय, तेही दिलंच पाहिजे. सदा, हं. तूही कुठेतरी बघ ना एखादी नोकरी. पार्ट टाइम मिळाला जॉब तरी हरकत नाही. अरे तेवढीच मदत होईल ना आपल्याला. अगं मी गप्प का बसलोय संध्या? हं? या शहरातल्या जवळजवळ सगळ्या कंपन्यांच्या पायऱ्या झिजवल्यात मी. तरीही प्रयत्न सोडलेत का मी? तसं नाही रे. त्याला अनुभवाचं सर्टिफिकेट दाखवायची चोरी झाली आता. ते भिकारड सर्टिफिकेट पाहिलं की लगेच म्हणतात, त्या कंपनीत सर्व्हिसला होता का आपण? ठीक आहे, कळवू आम्ही, या आता. जणू काही त्या कंपनीची दिवाळखोरी आमच्यामुळेच निघाली आहे. सदा, म्हणून काही वेळेला अशा विचित्र कल्पना डोक्यात यायला लागतात की. सदा, संध्या, हं? संध्या मला एक सांग की आपल्या स्वतःच्या शरीरावरती सर्वस्वी अधिकार कोणाचा? आता हे काय आणखीन बोलतच? आधी उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. अरे हे बघ, हं? हे आपलं शरीर, याच्यावरती कुणाचा अधिकार आहे? कुणाचा अधिकार आहे या शरीरावर? अरे कोणाचं म्हणजे काय? आपला स्वतःचा. मग या शरीराच्या संदर्भातले कुठलेही निर्णय आपण आपल्या जबाबदारीवर घेतले तर कुठं बिघडले? हां, तू हे जे काही बडबडतोयस ना, यातलं एक अक्षर सुद्धा समजत नाहीये मला. न समजण्यासारखं यात काही नाहीच आहे. म्हणजे जे तिकडं परदेशात घडू शकतं ते इथं का नाही घडू शकणार? अरे हो, पण म्हणजे नेमकं काय? म्हणजे हेच की त्याचं काय आहे की अगं, काल एक बातमी वाचली मी कुठंतरी. हां? एका अत्यंत लोकप्रिय पाश्चात्य स्त्रीनं, हं? म्हणजे सध्या प्रेग्नंट आहे ती, तर तिनं म्हणे, तिनं अरे काय केलं तिनं? हेच की तिनं, नाही, मला नाही सांगता यायचं. हं, खरं तर कालपासून मी तुला ते सांगायची मानसिक तयारी करतोय, पण काय? अगं, काय एक माणसं असतात बघ, काय करतील आणि काय नाही. तर त्या स्त्रीनं तिची डिलिव्हरी इंटरनेटवर दाखवायचं ठरवलंय. इंटरनेटवर? शी, ती काय दाखवायची गोष्ट आहे? तुझी नक्कीच ही प्रतिक्रिया असणार, म्हणूनच मी टाळत होतो तुला ते सांगायचं. तुला काय वाटतंय रे? ती स्त्री हे जे काही करतीये ते योग्य आहे की अयोग्य? म्हणजे मला तर असं वाटतं की ती जे काही करतेय, म्हणजे तिची डिलिव्हरी ती सगळ्या जगभर दाखवणार आहे, त्यात गैर असं काहीच नाही. आणि जे तिथं घडू शकतं ते इथं का नाही घडू शकणार? इथं हां, घडू शकेलही कदाचित, पण त्याला अजून 50 वर्षे लागतील. 50. पण समज त्या 50 वर्षाच्या आधी जर कोणी तसं करायला तयार झालं तर? कोण होणार आहे तसं करायला तयार? कोणी होणार नाही. समजा आपण तयार झालो तर? सदा, अरे काय बोलतोयस तू हे? अगं मी समजा असं म्हणालो संध्या. समजा. चल निघूयाच आपण. हे रागावलीस? माझं असं होतं बघ, काहीतरी विषय निघतो आणि भलतंच बडबडत सुटतो मी. संध्या खरंच रागावलीस तू? निघूया म्हटलंय ना मी आता. ठीक आहे, चल निघूया. संध्या, अगं काय म्हणतोय मी? ऐकतेय मी. खरंच इतकं वाईट आहे का ग मी? हो, वाईट नाही तर काय, वाईटच आहेस. काय म्हणालीस?
पुन्हा बोल. होय, वाईटच आहेस तू. कारण इतका वेळ आपण या चिंचेच्या झाडाखाली बसलो, एखादा असताना तर या झाडावर चढून त्यानं मला अच्छा. इतकंच होय. थांब, आत्ता काढून देतो. थांब. दगड कुठे आहे एखादा? हं, तो घे. कुठं पडते तिथं लक्ष ठेवायचं. हं, हं. चुकला वाटतं. ए थांब, पडली वाटतं. हम्म. ही बघ, इथं पडली चिंच. सावकाश सावकाश, जरा जपून. होय रे. हे बघ किती छान आहे ना. संध्या, हं? संध्या, तुझ्या या अशा अवस्थेत कुठल्याच आवडीनिवडी जपता येत नाहीत का मला? याच राहून राहून मनाला. त्यासंबंधी मी तुला कधी काही म्हणाली आहे का? आणि खरं म्हणशील ना तर मला काही खावंसच वाटत नाही. किती सुंदर खोटं बोलतेस तू. कळत नाही का ग मला? या दिवसात हौसेनं काय काय करतात लोक. ते ओटी भरणं, ते डोहाळ जेवण, त्या फुलाच्या माळा आणि. बस सदा बस. आधीच हे सगळं मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करते मी. ही सगळी हौस करण्यापेक्षा आईचं 4 ओळीचं पत्र आलं असतं ना तरी भरून पावले असते रे मी. पण संध्या, माझ्याजवळ जर पुरेसे पैसे असते ना तर मी तुझी सगळी हौसमौस केली असती. मला काही नकोय सदा. मला फक्त तुझी सोबत हवी आहे. संध्या, जपून येत ना. मी हात धरू का तुझा? नको, येते मी. संध्या ग, आपल्याकडच्या लोकांची ही उथळ नाती पाहिली ना की मला पाश्चात्य लोकांच्या मध्ये असलेले नातेसंबंधच जास्त महत्वाचे वाटायला लागतात. म्हणजे बघ ना, स्वतःची प्रसूती इंटरनेटवरून जगभर दाखवणाऱ्या त्या स्त्रीनं मानले असतील का नातेसंबंध? की तिला विचारणारं कुणीच नसेल? आपल्या पत्नीच्या संपूर्ण शरीराचं प्रदर्शन मांडताना तिच्या नवऱ्याला काहीच वाटलं नसेल? इथून तिथून माणूस एकच असला तरी विचार करायच्या किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये कसा फरक पडत असेल? केवळ पैशासाठी आणि लोकप्रियतेसाठी ते लोक असे निर्णय घेत असतील तर ते योग्य आहे का? आणि योग्य असेल तर मग आपणही असे निर्णय, धाडसी निर्णय का घेऊ नये? बाबा रे, मला तो सगळाच प्रकार इतका प्रचंड किळसपणा वाटतोय. आणि त्यात भर म्हणजे सकाळचं ते बोक्याचं प्रकरण, ते एक डोक्यातून जाता जाईना. त्यात तुझं हे एक. का? काय झालं सकाळी? अरे, त्या काळ्या बोक्याची एक भीतीच वाटायला लागली मला. आपल्या समोर ते चिंचेचं झाड आहे ना, विलायती चिंचेचं. तिथं घरटं बांधलं होतं रे चिमणीनं. हो, पाहिलं होतं मीही. त्यातून अरे सकाळी एक पिल्लू पडलं जमिनीवर. हो ना, पंखही न फुटलेलं ते पिल्लू तडफडायला लागलं. इतक्यात कुठून कुणास ठाऊक ते काळं मांजर येऊन तोंडात घेऊन गेलं त्या पिल्लाला. संध्या, ही ग संध्या, चिमण्यांची बिरबीर, त्यांचा चिवचिवाट अजूनही डोक्यातून जात नाहीये माझ्या. संध्या ग, नियतीचा निष्ठुर आघात असाच अचानक होत असतो. जेव्हा सुखाच्या हिंदोळ्यावर मन हेलकावे घेत असतं तेव्हा सभोवतालच्या काळोखात नीती दबा धरून तर बसत नसेल? मला का कोणास ठाऊक, पण सकाळपासून फार अस्वस्थ वाटायला लागले रे. काळजी करू नकोस.
अगं अगं किती काळोख झालंय नाही. हं? हं. हो ना, पायाखालचा रस्ताही नीट दिसेनासा झालाय. आज आज वाऱ्यातही गारवा आहे नाही. अ, तुला एक शाल घेतली पाहिजे. हं. का हसलीस का? काही नाही रे. संध्या, हं? मी 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 हरामखोर माणूस आहे. सदा, जगण्याला अगदी अगदी नालायक माणूस आहे मी. माझ्या सदा. माझ्या हे बघ बोलू दे मला. अरे पण मी जर नाही बोललो नाही तर मी उद्ध्वस्त होईन. सदा. वेडा होईन मी संध्या, वेडा होईन. बोलू दे मला. अरे अरे काय बोलतोस तू हे? मगाशी मी तुला म्हणालो होतो ना ते स्त्रीचं. हं? ते का कुणास ठाऊक माझ्या मनात कसं. काय झालं सदा? संध्या, त्या परदेशी बाईनं जशी तिची डिलिव्हरी जगभर, तशी तू या प्रकाराला तयार व्हावीस असं माझ्या होय होय. माझ्या पत्नीच्या मातृत्वाचा बाजार मांडायला निघालो होतो मी. संध्या माफ कर मला. पण आपलं दारिद्र्य ह्या अशा मार्गानं नाही सदा. संध्या, प्रसंगी भीक मागून आपण आपल्या पोराला सांभाळू, पण हे असं नाही. किती सडक्या विचाराचा आहे मी. सदा. सडक्या विचाराचा आहे. सदा प्लीज. सदा, मला फार अस्वस्थ वाटतंय रे. अगं हे बघ ना, हातांना, तळ हातांना बघू. घाम आलाय. हा? बघ ना, चिंब भिजलेत हात. संध्या, हे बघ, इथं आपण थोड्या वेळ. नको, काळोख वाढलाय रे. तू जरा डोकं जड झालंय माझं. बघ, माझा ऐकशील का थोडं? माझा ऐकशील? आई ग, पोटात कळ येते रे सदा. मी पाणी घेऊन येऊ का? मी इथं कुठेतरी. नाही, नको सदा. मला पटकन घरी घेऊन जाऊया. आई ग. हे बघ, तू शांत हो. तू शांत राहा. तुला पाणी. तू काळजी करू नकोस. काही होणार नाही. आपण इथून सरळ दवाखान्यात जाऊया. मी काय म्हणतोय संध्या, मी काय म्हणतोय? अरे कोणी आहे का इथं? कुणी आहे का इथं? मला मदत द्या. इथं माझी बायको. कुणी आहे का तिकडं? संध्या, बघ, मी सदा, मला
मी तुला ते तसलं तसलं बोलायला नको होतं. प्लीज प्लीज माफ कर. प्लीज. मी मी पुन्हा असं कधी सदा आपलं आपलं बाळ, संध्या. आपलं बाळ.